पुण्यातून खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर भीम आर्मी आंदोलन करणार आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर भीम आर्मी संघटना आक्रमक झाली आहे। टोल नाक्यावर पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। या आंदोलनापूर्वीच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आता या ठिकाणी सज्ज झालंय। तर या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, किती वेळात आंदोलनाला सुरुवात होईल आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेमकी कशी खबरदारी इथे घेतली जाते? वैष्णवी, मी सध्या पुण्यातील खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर उभा आहे आणि भोर राजगड मुळशीतील जी आंबेडकरी अनुयायी जनता आहे ती आज या ठिकाणी आंदोलन करणार असल्याने आपण या ठिकाणची ही दृश्य पाहतोय। पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी सध्या आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या आंदोलकांना पोलिसांनी अडवून धरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर हे आंदोलक जे आहेत ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि कसल्याही परिस्थितीत या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी या सगळ्या आंदोलकांची मागणी आहे। खरं तर भोर राजगड मुळशीतील जनता जी आहे ती प्रचंड संतापलेली सध्या पाहायला मिळते आणि आतापर्यंत 2 वेळा हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो यापूर्वी अडवलेला आहे। आता देखील या आंबेडकरी अनुयायांकडून हा महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तोपूर्वी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर SRPFच्या टीम्स ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर कुठलीही अनुचित घटना घडू नये किंवा राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी या सगळ्या पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय। मात्र जी भोर राजगड मुळशीतील जी आंबेडकरी जनता आहे ती या ठिकाणी अचानकपणे आंदोलन करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस दलातील जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत आणि आता यापुढे महामार्ग अडवून देणार नाही अशा प्रकारचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर सध्या आपण पाहिलं तर पोलिसांकडून या आंदोलकांना अडवलं जातंय आणि पोलिसांनी आंदोलकांची या ठिकाणी झटापट जी आहे ती सुरू झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की पोलीस आणि या आंदोलकांमध्ये झटापट सध्या सुरू आहे। पोलीस या आंदोलकांना सध्या ताब्यात घेत असल्याचं पाहायला मिळतं। काय म्हणणं त्या कार्य चिमुकलीला नाही द्या, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, फाशी त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, फाशी। पोलिसांकडून बळाचा वापर केला, पोलिसांकडून बळाचा वापर होतोय। आमच्या सारख्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, आमच्या सारख्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आमच्या सारख्याचा आवाज, त्याला फाशी द्या, त्याला फाशी द्या, फाशी। नक्कीच आता आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन आरोपीला फाशी झालीच पाहिजे, चिमुकलीला न्याय भेटलाच पाहिजे। आपण या ठिकाणी पाहतोय की जे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना पोलिसांनी सध्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात। हे चुकीचं चाललंय, पोलीस प्रशासनाचं चुकीचं चाललंय। आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे। आपण जर बघितलं की या ठिकाणी जे आंदोलन करण्यासाठी आले होते त्यांना आणि ते घोषणाबाजी केली जाते। या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे। मात्र चिमुकलीला न्याय द्या आणि या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी इथे करण्यात आली आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।